नमस्कार, मी वसुंधरा काशीकर. तयारी 10वीची या कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं मनापासून स्वागत. काल आपण चर्चा केली होती इतिहास नागरिकशास्त्र या विषयाची आणि आजचा आपला विषय आहे भूगोल आणि अर्थशास्त्र. भूगोल आणि अर्थशास्त्र या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत ठाण्याच्या बेडेकर विद्यालयाच्या निवृत्त शिक्षिका विजया कानडे मॅडम. अनेक वर्षे 96 साली त्या निवृत्त झाल्या आणि त्यानंतर आतापर्यंत त्या क्लासेस चालवतात या विषयाचे आणि त्यांचे अनेक विद्यार्थी बोर्डामध्ये आलेले आहेत. मॅडम, तुमचं IBN लोकमतमध्ये कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. मॅडम, हा कार्यक्रम जो आहे तो म्हणजे आमच्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे की कमी वेळामध्ये आता तयारी कशी करायची विद्यार्थ्यांनी. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडून हे समजून घ्यायला आवडेल की किती प्रश्न येतात भूगोलाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये, त्याला किती मार्क्स असतात आणि कसा वेळेचं मॅनेजमेंट कसं करायचं पेपर लिहिताना. भूगोलाच्या प्रश्नपत्रिकेत एकूण 50 मार्काची प्रश्नपत्रिका असते. 28 मार्क भूगोलाला असतात आणि 12 मार्क अर्थशास्त्राला असतात. पण त्यापैकी भूगोलाचा जर आपण विचार केला तर पहिला प्रश्न जो आहे त्या पहिल्या प्रश्नामध्ये अ आणि ब आहेत. पहिल्या गाळलेल्या जागा येतात, त्याला पर्याय दिलेले असतात, त्याला 3 मार्क आहेत. ब मध्ये जोड्या आहेत, दोन्ही मिळून 6 मार्काचे हे प्रश्न आहेत. त्याला जास्तीत जास्त 6 मिनिटं पुरेशी असतात, कारण संपूर्ण वाक्य परत लिहावी लागतात. प्रश्न क्रमांक 2 आहे, त्याच्यातही अ आणि ब आहे. अ मध्ये भौगोलिक कारणे द्या आणि ब मध्ये टिपा. 4 प्रश्न दिलेले आहेत, दोघांची उत्तरं लिहायची आहेत, प्रत्येकी 2 मार्क आहेत. म्हणजे इथेही 2 आणि 2 4 मार्काचे प्रश्न लिहायला 10 मिनिटाचा वेळ पुरेसा आहे. जर अगदी तयारी असेल तर त्यापूर्वी हे होऊ शकतं. म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्नांना ऑब्जेक्टिव्हला पटापट ते सोडवल्या जाऊ शकतात चांगली तयारी असेल आणि मुद्देसूदच उत्तरं लिहायचे. प्रत्येक नवा मुद्दा नव्या ओळीवर लिहायचा आहे. परीक्षकांना तपासण्याच्या दृष्टीने सोयीचं, आपल्याला मार्क मिळवण्याच्या दृष्टीने फायद्याचं. प्रश्न क्रमांक 3 आहे, हा मार्क मिळवून देणार आहे पण थोडा तपशिलात जाऊन वेळ मोडणारा पण आहे. त्याच्यामध्ये अ, ब आणि क आहे. अ मध्ये आलेख किंवा विभाजित वर्तुळ काढायचं असतं. सांख्यिकीय माहिती दिलेली असते, तिचा पुरेपूर आणि योग्य उपयोग करूनच ही आकृती काढायला लागते. ती काटेकोर आली तरच मार्क मिळतात, नाही तर मार्क जातात. वन डे मॅच सारखं आहे. ब आहे, त्याच्यामध्ये आकृती दिलेली आहे. मग भारताचा नकाशा असेल एखादा किंवा आकृती असेल, आलेखही असेल, दामोदर व्हॅली योजनेसारखी एखादी योजना असेल, त्याच्यावर प्रश्न दिलेले असतात. समोर आकृती असते, तुम्ही काळजीपूर्वक वाचली ती आकृती तर ह्या प्रश्नांची उत्तरं लिहिणं अजिबात कठीण नाही. त्यामुळे ते मार्क हातचे आहेत. आणि त्यातला क आहे तो भारताचा नकाशा भरणं. पण ह्या बाबतीत एक काळजी घ्यायला पाहिजे, ती म्हणजे भारताचा नकाशा आपण वारंवार दररोज पाहायला पाहिजे. जसं आपण रोज देवाला नमस्कार करतो ना, तसा एकदा भारताचा नकाशा रोज अगदी दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत जी जी घटक राज्य आहेत 28 ती आणि 7 केंद्रशासित प्रदेश पाहणं मस्ट आहे. तरच तुम्हाला एखादं प्रश्न किंवा विचारलेलं ठिकाण अचूक दाखवतं. कारण नकाशाच्या प्रश्नांमध्ये विद्यार्थ्यांचं बरेचदा असं होतं ना की त्यांना ते म्हणतात आम्हाला लक्षातच राहत नाही ठिकाण. की समजा जलसिंचनाचे प्रकल्प किंवा सूतगिरण्या दाखवायचं त्यांनी म्हटलं असेल तर त्यांना नेमकं लक्षात राहत नाही. ती एक मोठी समस्या आहे विद्यार्थ्यांची. एक तर नकाशा पाहायला पाहिजे आणि त्यापेक्षा सुद्धा मी असं म्हणेन की जी भौगोलिक माहिती आपल्याला भरायची ती काळजीपूर्वक पाहिली पाहिजे. कारण जो प्रश्न येतो तो सूचक विचारलेला असतो, म्हणजे इनडायरेक्ट असतो. असं विचारतात महाराष्ट्रातील सुती कापड व्यवसाय, म्हणजे मुंबई दाखवणं अपेक्षित आहे. तेच गुजरात मधील विचारलं तर अहमदाबाद दाखवणं अपेक्षित आहे. म्हणजे हे नेमकं दाखवण्यासाठी नकाशा वारंवार पाहायला गेला पाहिजे, सतत त्याचा अभ्यास पण केला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे कुठचं तरी ठिकाण कुठेतरी दाखवलं तर मार्क जाणार. हे अगदी. मॅडम, अजून तुमच्याकडून टिप्स घ्यायचे. श्रुती चव्हाण कल्याणहून आपल्याशी बोलते. श्रुती, प्रश्न विचार तुझा. संदेश वहन आणि व्यापार हा जो धडा आहे ब पार्ट मधला, त्याच्यामध्ये भारत संचार निगम लिमिटेड ही रिकामी जागा आहे क्षेत्रातील कंपनी, तर त्याचं उत्तर काय आहे नक्की? संदेश वहन आणि व्यापार या धड्याच्या संदर्भामध्ये ती विचारते. भारत संचार निगम ना, नेमकं तुला काय हवंय या संदर्भात? ती रिकामी जागा जी आहे ना, भारत संचार निगम लिमिटेड ही डॅक क्षेत्रातील कंपनी आहे, त्याचं उत्तर नक्की काय आहे? निमशासकीय की सार्वजनिक? निमशासकीय, सार्वजनिक नाही.
हा आणि 4 मार्काचे जे प्रश्न येतात दीर्घोत्तरीमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला स्टेन्सिल काढणं कितीच महत्वाचं आहे, म्हणजे किती गरजेचं आहे? स्टेन्सिल वापरणं गरजेचं अशासाठी आहे, जी माहिती आपल्याला विचारली आहे ती भारताच्या नकाशात दाखवायची. मग भारताचा नकाशा हाती काढणं शक्य नाही आपल्याला, कारण तो हवा तसा प्रमाणबद्ध येणार नाही. त्यामुळे स्टेन्सिलच्या साह्यानेच नकाशा काढून घ्यायचा आणि तपशील त्यात जो विचारला असेल तो भरायचा. उदाहरणार्थ, अधिक गहू पिकवणारं घटक राज्य, तर तुला नेमकं उत्तर प्रदेश दाखवता आलं पाहिजे. किंवा हेक्टरी उत्पादन जास्त असलेला गव्हाचा प्रदेश विचारला तर तुला पंजाब दाखवता आला पाहिजे. मला वाटतं श्रुतीच्या प्रश्नाचं समाधान झालं असेल. रेणुका जयसिंगपुरे आपल्याशी वर्ध्याहून बोलते. रेणुका, तुझा प्रश्न विचार. हॅलो मॅडम. हा रेणुका. हा, मला प्रश्न विचारायचा होता. अर्थशास्त्रामध्ये जो शेवटचा प्रश्न असतो मोठा, त्यामध्ये किती मुद्दे आवश्यक आहे? अर्थशास्त्रात शेवटचा प्रश्न आहे तो 4 मार्काचा आहे, त्यामुळे 4 मोठे मुद्दे लिहिणं आवश्यक आहे. पण समजा काही वेळा छोटे मुद्दे असतात, तर अशा वेळी जेवढे अपेक्षित मुद्दे पुस्तकात दिलेले आहेत तेवढे लिहिण्याचा प्रयत्न करावा, तर आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळतील. एखादा मुद्दा राहिला आणि आपला अर्धा मार्क गेला तर आपण त्याच्याबद्दल पश्चाताप करण्याव्यतिरिक्त काही करू शकत नाही. आणि म्हणून मुद्दे लक्षात ठेवावेत, मग आपल्याला त्याचा विस्तार किंवा स्पष्टीकरण करता येतं. मॅडम, अर्थशास्त्र हा जो विषय आहे ना, तो विद्यार्थ्यांना विशेषतः कठीण जातो. एकूण 40 मार्कांचा पेपर आहे, त्यामध्ये 12 मार्क अर्थशास्त्र आहे. त्यात कुठले धडे महत्वाचे, कसं काय सांगा? त्याच्यामध्ये प्रामुख्याने 2, 3, 4 आणि 5 या धड्यावर 8 मार्काचे प्रश्न आहेत. आणि हा मोठा प्रश्न जो आता तिने विचारला तो विचारण्याची शक्यता याच धड्यांवर असते. 2, 3 आणि 4, 5. मॅडम, आपण याच्यावर बोलू. परीक्षित शहा पुण्याहून आपल्याशी बोलतोय. परीक्षित, तुझा प्रश्न विचार. नकाशाबद्दल विचारायचंय की नकाशे जेव्हा प्रश्नासाठी वगैरे आम्ही काढतो तेव्हा ते आम्हाला स्वतःने काढायचे की परीक्षा हॉलमधून भेटतील? स्टेन्सिल्स परीक्षा हॉलमध्ये मिळतील की आपण नाही, स्वतःची आपण न्यायची असते. फक्त एक काळजी घ्यायची, त्याच्यावर काहीही लिहिलेलं असतं कामा नये. कोरी पाहिजे, बाजारात उपलब्ध होतेच. त्यातून तुला जर शक्य असेल तर आपला कार्ड पेपर असतो, त्याच्यावर भारताचा नकाशा ठेवून तू ती कापून स्वतः तयार केलीस तरीही चालेल. म्हणजे विकतच घेतली पाहिजे असा आग्रह नाही. मॅडम, अर्थशास्त्राच्या बद्दल आपण बोलत होतो की तो कठीण जातो. कुठले धडे करायचे? कठीण जातो म्हणजे खरं पाहिलं तर काय, अर्थशास्त्र हे 10वीच्या मुलांच्या मानाने अवघड नाहीये. आपल्या रोजच्या व्यवहाराशी निगडित आहे. पण मुलांना अभ्यासच एवढा आहे की या रोजच्या व्यवहारात असलेलं अर्थशास्त्र समजावून घ्यायला त्यांना वेळ नाही. आणि त्यामुळे पुस्तकाशिवाय त्यांना पर्याय आणि नाही. म्हणूनच आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे की वेळ कमी आहे, विद्यार्थ्यांना इतरही खूप विषय आहेत, तर कमी वेळात आपण काय तयारी करू शकू. सचिन पाटील जळगावहून बोलतोय आपल्याशी. सचिन, तुझा प्रश्न विचार. माझा प्रश्न आहे, भूगोलाचे नकाशे भरताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? एकतर अचूक ठिकाण दाखवता आलं पाहिजे, हा पहिला मुद्दा आहे. घटक राज्याच्या ज्या आपण सीमा म्हणतो त्या आपल्याला माहीत असल्या पाहिजे. दुसरं म्हणजे जे विचारलंय तेवढंच दाखवलं पाहिजे. आता बॉम्बे हाय विचारलं ते समुद्रात दाखवायला पाहिजे. काही जण आत दाखवतात भारताच्या जमिनीच्या भागावर, तर असं चालणार नाही. जे ठिकाण आपल्याला दाखवायचं आहे ते योग्य पद्धतीने दाखवायला पाहिजे. आता उदाहरणार्थ रेल्वे लाईन आहे, तर रेल्वे लाईन आहे तिला एक मोठी रेषा आणि तुटक बारीक रेषा दाखवायला पाहिजेत. जलमार्ग असेल तर तो पाण्यावरूनच दाखवला पाहिजे. म्हणजे त्या सांकेतिक खुणा आहे त्या आपण बघायला पाहिजे. प्रांजली पाटील मुंबईहून बोलते. प्रांजली, प्रश्न विचार तुझा. हॅलो, माझा प्रश्न असा आहे की पुरवणी जशी परीक्षेला मिळते तसा भारताचा नकाशाही मिळतो का, की घरूनच पेन्सिल घेऊन यायचं? आणि अर्थशास्त्राचे दीर्घोत्तरी प्रश्नांसाठी कोणते धडे महत्वाचे आहेत आणि सार्वजनिक वितरण प्रणालीतले कोणते मुद्दे लक्षात ठेवण्यासारखे आहेत? पुन्हा तोच प्रश्न आला, स्टेन्सिल्स घरून न्यायचं नाही. स्टेन्सिल घरून न्यायची, पण भारताचा नकाशा तुम्हाला प्रश्नपत्रिकेबरोबर दिलेला असतो. म्हणजे तो नकाशा दिलेला आहे तोच भरायचा आहे. जेव्हा 4था प्रश्न तू लिहिशील तिथे जर तुला भारताचा नकाशा काढायचा असेल तर तुला स्टेन्सिलची गरज पडेल, अन्यथा नकाशा पुरवलेला असतो. आणि अर्थशास्त्राचा जो प्रश्न तू विचारतेस, मोठा प्रश्न दीर्घोत्तरी प्रश्न, त्यामध्ये वितरणामध्ये आपल्याला ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या सगळे मुद्दे लिहायला पाहिजेत. कारण हा 4 मार्काचा प्रश्न आहे आणि 4 मार्काच्या प्रश्नाला मोठे 4 मुद्दे लिहिणं गरजेचं असतं.
आणि ते लिहिले तरच पूर्ण मार्क मिळतील. राम ढेबे आपल्याशी बोलतोय, मुंबईहून त्याचा फोन आहे. राम, तुझा प्रश्न विचार. हा मॅडम. राम, प्रश्न विचार तुझा सलग. हा मॅडम, माझा प्रश्न आहे की दीर्घोत्तरी प्रश्नासाठी कोणते पाठ आवश्यक आहे? दीर्घोत्तरी प्रश्न अर्थशास्त्रासंदर्भात तू बोलतोयस का? महत्वाचे. तर अर्थशास्त्राबद्दल 2, 3, 4 आणि 5 हे प्रश्न उत्तम करायला पाहिजेत. आणि 6 आणि 7 ह्यात 90% गाळलेल्या जागा तिथल्या येतील. त्या दृष्टीने ते कर. एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की पाठ्यपुस्तकाच्या खालचे सगळे प्रश्न, गाळलेल्या जागा, 1 ते 2 वाक्यातली उत्तरं आणि मोठे प्रश्न उत्तमच केलेले पाहिजेत. आणि त्याची उत्तरं आपल्या पुस्तकातल्या मुद्द्यांच्या आधारेच लिहिली पाहिजेत. मग त्या दृष्टीनं तुम्ही ते एकदा लिहून ठेवलेत तर 50% तयारी तुमची होईल. अगदी उत्तर मुद्देसूद लिहायला पाहिजे, ही एक महत्वाची गोष्ट आहे. यामध्ये कुठलाही फापट पसारा किंवा पाल्हाळ असू नये उत्तरांमध्ये, मॅडमने सांगितलेलं. मॅडम आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आहेतच, तुमच्या शंकांचं समाधान करण्यासाठी. पण इथे आपण एक ब्रेक घेणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.